मुरुड तालुक्यातील नांदगावमध्ये डिसेंबर महिन्यात रानगव्याचा शिरकाव झाला होता। यावेळी गावामध्ये एका ग्रामस्थ हल्ला करून हा पसार झाला होता। ग्रामस्थ किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली होती आणि आता या रानगव्याचे दर्शन मुरुड राजवाडा परिसरात होत आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अभयारण्य म्हणजेच मुरुड तालुक्यातील फणसाळ अभयारण्य आहे। या अभयारण्यात काही वर्षांपूर्वी रानगवे सोडण्यात आले। आता रानगव्यांची संख्या तिथे वाढली आहे आणि त्यामुळे तालुक्यामध्ये रानगव्यांचा संचार सुद्धा वाढला आहे। फणसाळ अभयारण्य नांदगावला लागून असल्याने हे रानगवे गावात शिरले होते। आता त्यांचा संचार मुरुड शहरानजीक दिसू लागला आहे। मुरुड तालुक्यातील नांदगावच्या समुद्रकिनारी डिसेंबर महिन्यात पहाटे ग्रामस्थांना गव्याचे दर्शन झाले। सदर रानगवा हा गावालगतच्या फणसाळ अभयारण्यातून आला असून तो नांदगाव ग्रामपंचायतीतील खालचा मोल्ला परिसरातील गौतम दाभणे यांच्या नारळ सुपारी बागेतून रस्त्यावर आला। दरम्यान एका व्यक्तीला त्याने टक्कर मारून तो नांदगाव समुद्रकिनारी पळून गेला। त्यानंतर त्याने समुद्र किनाऱ्यासह नजीकच्या भागातून हुदणत परत फणसाळ अभयारण्याकडे कूच केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। त्यानंतर मुरुड राजवाडा परिसरात रानगव्याचा संचार दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।